काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सव पार पडला। दगडूशेठ गणपती, लालबागचा राजा यासारख्या प्रसिद्ध गणपतीच्या ठिकाणी भाविकांनी खूप मोठी गर्दी केली होती। भाविकांनी नुसतीच गर्दी नाही केली तर मोठ्या प्रमाणावर या गणेश मंडळांना दान देखील अर्पण केलं। आज आपण लालबागच्या राजाच्या दानपेटीत भाविकांनी किती रक्कम आणि किती सोनं चांदी अर्पण केली आहे ते जाणून घेणार आहोत। मुंबईसह देशभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश उत्सव काळात भाविकांची रीघ लागली होती। 10 दिवसांच्या गणेशोत्सवात लाखो भाविकांनी गणरायाचं दर्शन घेतलं। आता लालबागच्या राजाच्या दानपेटीत भाविकांनी किती दान टाकलंय ते जाणून घेऊया। दान रूपातील पैशाची मोजणी 20 सप्टेंबरला पूर्ण झाली आहे। लालबागचा राजा यंदा मयूर महालात विराजमान झाला होता। आपल्या लाडक्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी देखील झाली। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ठिकठिकाणी ठेवलेल्या दानपेट्यांमध्ये भाविकांनी आपल्या स्वइच्छेने दान अर्पण केलं। कोणी सोन्या चांदीच्या वस्तू तर कोणी रोख स्वरूपात दान या दानपेटीत अर्पण केलं। या जमा झालेल्या दानाची 8 सप्टेंबरपासून मोजणी चालू झाली आणि ती 20 सप्टेंबरला पूर्ण झाली। या मोजणीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता। लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी 7 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान 5,65,90,000 रोख रक्कम अर्पण केल्याची माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या खजिनदारांनी जाहीर केली। भाविकांनी 4 किलो 151 ग्रॅम सोनं आणि 65 किलो 321 ग्रॅम चांदी गणरायाला अर्पण केली। विशेषतः 14 सप्टेंबरला शनिवार असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करत उच्चांक गाठला होता। त्या दिवशी 73,10,000 रुपये लालबागच्या राजाच्या दानपेटीत जमा झाले। लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव 21 सप्टेंबर रोजी पार पडला।